जेव्हा मी माझ्या मित्राच्या आईचे मनुके दातात दाबले, तेव्हा अंजली मावशी म्हणाली, आता बस कर, नाही तर माझं पाणी बाहेर येईल. मी सोहम नोकरीनिमित्त शहरात आलो होतो. तेव्हा माझ्या मित्राने मला त्याच्या घरी राहण्याचा सल्ला दिला आणि त्याच्या आईची काळजी घेण्यास सांगितले. कारण तो पुढील शिक्षणासाठी स्वतः प्रदेशात जाणार होता आणि त्याची आई घरात एकटीच राहणार होती. तो परदेशात गेल्यावर त्याच्या आईचा माझ्याबद्दलचा स्वभाव बदलू लागला. ती अनेकदा मला तिच्या खोलीत बोलवायची. एकदा तर ती खूप घाबरली असल्याचे खोटे निमित्त करून मला आपल्या खोलीत बोलावले. त्या रात्री मी तिच्या बेडवर शेजारी झोपलो असताना तिने अचानक माझ्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली आणि मग ती म्हणाली, सोहम, तुझ्या वयाची मुलं एवढी मोठी आहेत हे मला माहीत नव्हतं. आणि असे बोलून तिने दोघांवर चादर ओढली आणि स्वतः निवस्त्र झाली आणि मलाही निवस्त्र केले. मी सोहम नुकताच नोकरीसाठी शहरात आलो होतो. मी शहरात आल्याची बातमी माझा मित्र विक्रमला दिली. विक्रम सोशल मीडियावर माझा मित्र होता. आमची मैत्री डिजिटल होती, पण खूप खोल होती. मी शहरात पोहोचताच विक्रमने मला स्टेशनवरून सरळ त्याच्या घरी नेले. विक्रमच्या घरी पोहोचताच मला एक सुंदर स्त्री दिसली आणि मी तिला विक्रमची बहीण समजलो. मग विक्रम माझा गैरसमज दूर करून म्हणाला, सोहम, अरे, ही माझी बहीण नाही, माझी आई आहे. विक्रमच्या आईचे नाव अंजली होते. तिची उंची 5 फूट 4 इंच एवढे असेल आणि तिचे सुडोल शरीर असून तिची फिगर हे 36-26 आणि 36च्या दरम्यान असेल आणि तिची नितंब मात्र गोल गोल कापसासारखे मऊ दिसत होते. जेव्हा ती चालायची तेव्हा ते गोले वर खाली होऊन एकमेकांना आदलायचे. अंजली मावशी खूपच सुंदर होती. अगदी गोरी पण होती. मी जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती, कारण ती खूप तरुण दिसत होती. मी अंजली मावशीला विक्रमची मोठी बहीण समजून घेतलं. अंजली मावशी एखाद्या तरुण मुलीसारखी दिसत होत्या. मी तिला यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं, त्यामुळे माझी गैरसमज होणे हे स्वाभाविक होतं. दुपारच्या जेवणानंतर मी निघू लागलो, कारण मला स्वतःची राहण्याची व्यवस्था करायची होती. मी म्हणालो की मला काम आहे आणि मी तेथून निघू लागलो. मग विक्रमने मला थांबवले आणि म्हणाला, सोहम, तू हॉस्टेल वगैरे का शोधत आहेस? माझं घर हे तुझंच तर घर आहे आणि माझं घर असताना तुझं हॉस्टेलमध्ये राहणं योग्य वाटत नाही. मग मी म्हणालो, माझे घर? यावर विक्रम म्हणाला, मित्रा, हा तुझाच घर आहे. तू कशाची चिंता करू नकोस आणि बिनधास्त या घरात राहू शकतो. मग विक्रम म्हणाला, मित्रा, जरी मी शहरी असलो तरी मैत्री कशी टिकवायची हे मला माहीत आहे. या घरात फक्त माझी आईच राहते. येथे तू आरामात ऍडजस्ट होऊ शकतोस. असो, आता मी माझ्या पुढील शिक्षणासाठी काही वर्षासाठी परदेशात जात आहे. त्यामुळे आईची काळजी घेण्यासाठी कोणीतरी लागेल. मी परदेशात गेल्यानंतर तूच माझ्या आईची काळजी घे. हे ऐकून मी भावूक झालो, कारण तो मला अनोळखी मानत नव्हता, तर मला स्वतःसारखा मानत होता. विक्रमच्या नंतर साथ देताना त्याची आईही म्हणाली, हो सोहम, विक्रम माझा एक मुलगा परदेशात असेल तर दुसरा मुलगा घरी माझी काळजी घ्यायला नको का? अंजली मावशीच्या बोलण्यावर विक्रम म्हणाला, अगदी बरोबर सांगत आहे आई. मी गेलो तर दुसरा मुलगा हवा ना घरी आईची काळजी घेण्यासाठी. देवाने तुला योग्य वेळी इथे पाठवले आहे. याचा अर्थ असा की तू इथे माझ्या आईबरोबर राहावे ही देवाची इच्छा होती. त्याचा आग्रह इतका वाढला की मी त्याला नकार देऊ शकलो नाही. 2 दिवसांनी विक्रम परदेशात जात होता. तो गेल्यानंतर त्याच्या घरची परिस्थिती लक्षात घेता मी घरात अंजली मावशी बरोबर एकटाच राहिलो होतो. वयाच्या 23व्या वर्षी मला लगेच नोकरी मिळाली होती. पुढे शिक्षणासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते, म्हणून मी पुढे शिकण्याचा विचार सोडून पैसे कमवण्यासाठी नोकरी केली होती. आता मला शहरात चांगली नोकरी मिळाली होती.
उलट विक्रमचे मोठे नशीब होते की त्याला वयाच्या 23व्या वर्षी परदेशात शिकण्याची संधी मिळाली. असो, नशीब कसं असतं हे सांगून मी माझ्या नशिबाला दोष देणे बंद केलं. त्या दिवसापासून मी विक्रमच्या आईला माझी आई मानून तिच्याबरोबर राहू लागलो. पण अंजली मावशीच्या मनात माझ्याबद्दलची झवाझवीची भावना होत्या, ज्या सुरुवातीला लक्षात आल्या नव्हत्या. पण हळूहळू त्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या. त्या रात्री अंजली मावशीने आम्हा दोघांसाठी पुरणपोळीचे जेवण बनवले होते. अंजली मावशी म्हणाली, तुझ्या सोशल मीडियावरून मला तुझ्या काही आवडीनिवडी कळल्या आहेत. तुला महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडतात असं तू तुझ्या बायोमध्ये लिहिलं होतं, नाही का? त्या रात्री आम्ही जेवत असताना ती माझ्या शेजारी येऊन बसली. तिने माझ्या ताटात पोळी टाकली. माझं काम पाहून अंजली मावशी म्हणाली, तू एकदम परफेक्ट मुलगा आहेस. तुझं कौतुक मी विक्रमकडून अनेकदा ऐकलं आहे आणि तेव्हापासून मी तुला भेटायला उत्सुक होती. तुझ्यात आणि विक्रममध्ये खूप फरक आहे. विक्रम कधीच घरकामात मदत करत नाही. उलट घरगुती वस्तू इकडे तिकडे पसरवण्यात तो पुढे असतो. अंजली मावशी अचानक हसून एकदम शांत झाली. मला वाटलं की ती विक्रमला मिस करत असेल. असो, मग मी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, अंजली मावशी, तुला विक्रमची आठवण येत असेल तर मी त्याला फोन करतो. पण या उलट अंजली मावशी म्हणाली, मला विक्रमची आठवण नाही येत आहे. उलट मी अचानक तुझ्या विचारात हरवून गेली होती. ती पुढे म्हणाली की मी विचार करत होते की जर तू मला सारखा सारखा असे इम्प्रेस केलेस तर तू किती परफेक्ट आहेस. तू असेच करत राहिलास तर माझं काय होणार? अंजली मावशीचे शब्द माझ्या डोक्यावरून गेले. हळूहळू अंजली मावशीने तिचे ब्युटी एस्टर म्हणजे योगा करण्याची चटई माझ्यासमोर ठेवायला सुरुवात केली. तेव्हा मी तिला योगा करताना पाहिलं. तेव्हा मला तिच्या तारुण्यातील दिसण्याचं रहस्य समजलं. एकदा अंजली मावशीने मला ऑफिसमधून लवकर घरी बोलावले होते, कारण तिला मार्केटमध्ये शॉपिंगला जायचे होते. मग मी माझ्याकडे ठेवलेल्या दुसऱ्या चावीने दरवाजाचे कुलूप उघडले आणि आत गेलो. हॉलमध्ये मला कोणीच दिसले नाही. तेवढ्यात मावशीच्या खोलीतून बाथरूममधून पाण्याचा आवाज ऐकू आला. कदाचित मला लवकर घरी बोलावूनही अंजली मावशी कुठे दिसत नसल्याने घराच्या कुठल्या तरी खोलीत पाणी वाहत असावे आणि किती वेळ पाणी वाया जात असेल कुणास ठाऊक. आता पाणी वाया जाणार नाही म्हणून मी त्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. त्या पाण्याच्या आवाजाचा अंदाज घेऊन मी एका खोलीत पोहोचलो, जिथे बाथरूम मधून पाणी येत होते. मी दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केला तेव्हा दरवाजा आतून उघडा होता. तिचा मोहक लुक पाहून मी काही क्षण स्तब्ध होऊन तिथेच उभा राहिलो, कारण अंजली मावशी दरवाजाच्या दिशेने पाठ करून पाठावर बसून आंघोळ करत होती. आता पूर्ण घरात आम्ही एकटेच होतो. मी लगेच अंजली मावशीच्या खोलीत गेलो. कपाट उघडली आणि तिची काळी रंगाची कापड घेतली आणि बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहून अंजली मावशीला पाठून आंघोळ करत असताना एकटक निहाळत जोरजोराने त्या कापड बरोबर खेळू लागलो. आणि काही मिनिटातच मी मोकळा झालो आणि लगेच अंजली मावशीच्या खोलीत जाऊन तिची कापड कपाटात ठेवली. थोड्या वेळाने अंजली मावशी हॉलमध्ये आली आणि मला म्हणाली, सोहम, तू आलास का? तू येताच माझ्या खोलीत का आलास? मग मी अंजली मावशीला म्हणालो की मला घरात तुझा आवाज ऐकू येत नव्हता, त्यामुळे मला वाटलं तू अजून घरी आली नाहीस आणि नळाच्या पाण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी तुझ्या खोलीत आलो. यावर ती म्हणाली, बरं, मगाशी जे काही घडलं ते सर्व चुकून झालं समजून विसरून जा, कारण आज मी घराच्या दाराच्या आत चप्पल ठेवली होती. यामुळे कदाचित मी घरी आहे हे तुझ्या लक्षात आले नसेल. असो, जा, तूही फ्रेश हो. मी पण बाहेर जाण्यास तयार होते. एवढे बोलून अंजली मावशी तिच्या रूममध्ये गेली आणि मी पण फ्रेश व्हायला माझ्या रूममध्ये गेलो. अंजली मावशीने अगदी साधे कपडे घातले होते, पण तरीही ती खूप सुंदर दिसत होती. मला पहिल्यांदाच एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडण्यासारखं वाटत होते. त्यावेळीही मी सारखा सारखा अंजली मावशीकडे बघत होतो. ती माझ्याजवळ आली आणि माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली, सोहम, अरे तू सारखा सारखा काय विचार करत असतो? चला आता आपण निघूया. अंजली,
मावशीचं बोलणं ऐकून मी भानावर आलो आणि तिला घेऊन बाजाराकडे निघालो. तिला बाजारात जिथे जायचं होतं तिथे मी तिला घेऊन जात होतो. घरी आल्यावर अंजली मावशीने माझ्या चेहऱ्यावर थाप मारली आणि म्हणाली, परफेक्ट हा नाव तुला एकदमच चांगलेच सूट होतो, कारण तू अजिबात तक्रार केली नाहीस. मी तुला जिथे बोलत होती तिथे तू मला घेऊन जात होता आणि म्हणूनच माझी शॉपिंग लवकर संपली. नाहीतर तुझा मित्र विक्रम मला एका दुकानात सोडतो आणि तो गाडीत जाऊन बसतो. मग मला बाकीच्या ठिकाणी एकटीच जावे लागते. पण तू सगळ्या पिशव्या उचलून मला गाडीने सगळीकडे घेऊन गेलास. त्यामुळे माझा बराच वेळ वाचला. यानंतर माझी थाप मारण्याऐवजी अंजली मावशीने प्रेमाने माझे गाल ओढले. हे सगळं अगदी सुरळीतपणे घडलं, पण तिचा असा माझ्यावरचा प्रेम माझ्यावर खोलवर परिणाम होत होता. तेवढ्यात अंजली मावशी नवीन ड्रेस घालून माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, मी यात कशी दिसते? मी म्हणालो, यात तू खूप सुंदर दिसतेस. मी हे म्हटल्यावर अंजली मावशी म्हणाली, कदाचित मी पाठीवर रिबन बांधली नसेल. सोहम, तू मला रिबन बांधायला थोडी मदत करशील का? मग मी तिला मदत करू लागलो. मी रिबन बांधत होतो तेव्हा तिची काळी कलरची कापडचं हुक दिसत होते. ते पाहून माझ्या शरीरमध्ये तरंगा निर्माण होऊ लागल्या आणि मी मुद्दामून ते हुक उघडले. असे करताच तिचे दोन्ही समोर लटकले. मग अंजली मावशी म्हणाली, अरे सोहम, काय केलेस हे तू? ते हुक परत लाव बरं. मी घाबरलो होतो, म्हणून मी पण पटकन त्या कापडाची हुक लावले आणि तिच्या पाठीला स्पर्श करत होतो. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला जायला तयार झाली आणि म्हणाली, काल तू माझ्यासाठी दुपारी अर्धा दिवस सुट्टी घेतलीस, त्याचप्रमाणे आज सकाळी काही तासांसाठी अर्धा दिवस सुट्टी घे आणि माझ्याबरोबर ऑफिसला ये. ती मला तिच्या ऑफिसमध्ये का घेऊन जात होती हे अंजली मावशीने मला नक्की सांगितले नव्हते. मग तिच्या सांगण्यावरून मी ऑफिसमधून लवकर घरी आलो आणि आम्ही ऑफिसला पोचलो. आणि जेव्हा तिच्या मजल्यावर शिरलो तेव्हा तिने माझा हात पकडला. तिच्या ऑफिसमधील अनेक कर्मचारी आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. तिच्या मजल्यावर नाही तर बॉसच्या केबिनमध्येही तिचा बॉस विचित्र नजरेने आमच्याकडे बघत होता. अंजली मावशीने माझी बॉसची ओळख करून दिली आणि म्हणाली, हा सोहम, माझा सोहम, असे बोलून तिने माझी ओळख करून दिली. मग अंजली मावशीने मला बाहेर आणले आणि तिथून निघून जाण्यास सांगितले. मी अंजली मावशीच्या ऑफिसमध्ये तिला कोणताही प्रश्न विचारू शकत नव्हतो. ती घरी येताच अंजली मावशीने मला मिठी मारली आणि म्हणाली, तू आज माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला खूप आनंद दिलास. तेवढ्यात अचानक जोरदार विजेची गडगडाट सुरू झाली. त्या आवाजाने अंजली मावशी घाबरली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. जेव्हा तिने मला घट्ट मिठी मारली तेव्हा तिचे दोन्ही माझ्या छातीला चिटकून होते, जेणे मला खूप बरं वाटत होतं. विजेचा आवाज बंद झाल्यावर अंजली मावशी माझ्यापासून दूर गेली, पण निघताना तिने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि म्हणाली, तू लवकर घरी आलास हे बरं झालं. अंजली मावशीला माझी जास्त काळजी वाटू लागली आणि मला तिची काळजी वाटू लागली. त्यावेळी अंजली मावशी दारात उभी राहून उत्सुकतेने पाऊस पाहत होती, पण बाहेर जायला घाबरत होती. तिची कुतूहलाने मला समजले की तिला पावसात भिजायचे आहे. मग मी तिचा हात पकडून तिला कंपाऊंडमध्ये घेऊन गेलो. अंजली मावशीला पावसात भिजायची भीती वाटत होती, पण मी तिचा हात धरला आणि तिला पावसात आनंद घ्यायला सांगितले. पावसाचा आनंद घेताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही आनंद झाला. मावशीबद्दल माझ्या मनात काय भावना आहेत हे मला समजत नव्हते. अंजली मावशी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे पावसात भिजायला लागली. पावसात मस्ती करताना आणि माझा हात धरून नाचायला लागली. ती पुन्हा सारखी सारखी माझ्या भोवती फिरत होती. पण अंजली मावशी मला म्हणाली, सोहम, तू खरंच वेगळा आहेस. आज तुझ्याबरोबर पाण्यात भिजताना मला वाटतं की मी एखाद्या चित्रपटाची हिरोईन आहे आणि तू माझा हिरो आहेस. अंजली मावशीने या सगळ्या गोष्टी अगदी सहज सांगितल्या होत्या, पण त्याचा परिणाम माझ्या मनावर वेगळाच होऊ लागला. पावसात भिजल्यामुळे मावशीच्या साडीतील ब्लाऊज वरच्या बाजूला उठताना दिसत होता. जणू मावशीने साडी घातली नव्हती, फक्त ब्लाऊज होता आणि तिचे शरीर पारदर्शक दिसत होते. मग आम्ही दोघं घरात शिरताच
अंजली मावशी माझ्यासाठी आणि तिच्यासाठी टॉवेल घेऊन आली. आम्ही आपापले केस पुसत असताना आमचे डोळे भेटले आणि अंजली मावशीने मला सोफ्यावर बसवले आणि स्वतः माझ्या शेजारी बसली. आणि मग अंजली मावशी माझ्या केसात हात फिरवत म्हणाली, सोहम, तू माझ्याशी ज्या प्रकारे बोलतोस तसे विक्रमने कधीच केले नाही. तो नेहमी अभ्यासात व्यस्त असायचा. मग मी तिला विचारले, अंजली मावशी, तुला काही मदत हवी असेल तर तू मला मध्यरात्री सुद्धा सांगू शकतेस. मी वेळ न घालवता तुझ्यासाठी उभा राहीन. माझ्या या बोलण्यावर अंजली मावशी माझ्याकडे बघून म्हणाली, सोहम, तू मला मध्यरात्री सुद्धा मदत करशील का? आणि जर तू मध्यरात्री सुद्धा माझ्यासाठी उभा राहशील तर मला तुझा उभा करायला आवडेल. म्हणून आजपासून तू माझ्या बरोबर माझ्या रूममध्ये झोपत जा. असे म्हणून ती गालातच हसू लागली. अंजली मावशीच्या अशा पद्धतीने बोलण्याने मी समजून गेलो होतो की तिला काय हवं आहे. ते तिला आता आईस्क्रीम चाटायचं होतं आणि इथं माझा स्वतःवरचा ताबा सुटत होता. मग अचानक मी भानावर आलो, ही तर माझ्या मित्राची आई आहे. मग मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि मदत म्हणून मी अंजली मावशीच्या खोलीत झोपायला तयार झालो. मग आम्ही दोघं एकाच बेडवर झोपलो. त्या रात्री अंजली मावशीच्या रूममध्ये झोपताना मला वारंवार असं वाटलं की कोणीतरी आमच्या रूमवर नजर ठेवत आहे. माझी नजर कधी दाराकडे तर कधी खिडकीकडेच असायची. झोपण्यापूर्वी मी अंजली मावशीकडे पाहिलं आणि तिला जागं पाहिलं. अंजली मावशी म्हणाली, सोहम, तू अजून झोपला नाहीस? मग अचानक रूमची लाईट चालू झाली आणि कोणीतरी आई असा आवाज आला. या आवाजाने मला आणि मावशीला जाग आली. आम्ही पटकन उठलो तेव्हा पाहतो तर काय, विक्रम थेट आमच्या समोर उभा होता. तो आमच्याकडे बघत होता आणि आईला म्हणाला, आई, तू काय करते आहेस? सोहम हा माझा मित्र आहे. अशा गोष्टी तुला शोभत नाहीत. मला आता तुला आई म्हणायलाही लाज वाटते. मग मी विक्रमला म्हणालो, विक्रम, असा अनावश्यक विचार करू नकोस. अंजली मावशी घाबरली होती म्हणून तिने मला तिच्या खोलीत झोपायला बोलावले. पण ज्या प्रकारे अंजली मावशीने माझ्यावर हात ठेवला होता त्यावरून कोणाचाही गैरसमज झाला असता. विक्रम आपल्या आईवर अयोग्य बोलत होता. विक्रम म्हणाला, मी परदेशात जाऊ शकत नव्हतो कारण माझ्या आईकडे इतके पैसे नव्हते. आईकडून पैशाची व्यवस्था करता येत नव्हती म्हणून मी माझ्या काकांकडे काही पैसे आणायला गेलो होतो. आणि हे मी आईला सांगितले नाही की मी काकांच्या घरी गेलो होतो. त्या दिवशी जेव्हा मी काकांकडे पैसे घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला आईबद्दल काही गोष्टी सांगितल्या ज्या माझ्या आधी लक्षात आल्या नव्हत्या. त्या दिवशी काकाने माझे डोळे उघडले. तेव्हाच मी माझ्या आईवर लक्ष ठेवण्याचा प्लॅन केला. त्याकडे तूही शहरात आला होता. माझ्या प्लॅननुसार मी परदेशात जात असल्याचे सांगितले आणि मी तुला माझ्या आईबरोबर राहण्याचा आग्रह केला. तुझ्यावरही माझ्या आईचा वाईट परिणाम होईल हे मला माहीत होतं. तुम्हा दोघांमध्ये काय चाललंय ते मला समजलं. सोहम, यासाठी मी तुला दोष देत नाही. यात खरा दोष माझ्या आईचा आहे. तिचा हेतू वाईट आहे. तू फक्त तिच्या गोड बोलण्यावर फसलास आणि यात तुझी काहीही चूक नाही. मग विक्रम शांत झाला आणि मी त्याला म्हणालो, तुझ्या आईवर आरोप करून झाले आहे की दुसरं अजून काही बोलायचे आहे? तुझ्या आईविषयी अजूनही काही असेल तर तेही बोलून टाक, कारण पुढे तुला बोलण्याची संधी मिळणार नाही. मग मी म्हणालो, विक्रम, तू आमच्यावर नजर ठेवलीस पण तुला काय दिसायला हवं होतं ते दिसलं नाही. इथे राहून मला कळलं की अंजली मावशी घरी एकटीच होती आणि तिचा लहान मुलगा तिच्या सोबत होता. तुझ्यामुळे तिने दुसरे लग्न केले नाही. ती फक्त तुझ्यासाठी जगली आणि आपल्या इच्छांना कधी कोणासमोर व्यक्त केले नाही. आणि जेव्हा आईला सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आली तेव्हा आईकडे लक्ष देण्याऐवजी तू स्वतःच्या जगात हरवून गेलास आणि लोकांच्या बोलणे ऐकून आईवर अविश्वास दाखवला. मी बोलत होतो तेव्हा अंजली मावशीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, सोहम, तुझ्याकडे जे शहाणपण आहे कदाचित विक्रमकडे नाही, कारण मी त्याला कधीच कशासाठीही मेहनत घेऊ दिली नाही. मी त्याला वेळेवर सर्व काही दिले, पण आज माझ्या मुलाने माझ्यावर अविश्वास ठेवून माझ्या प्रेमाची परतफेड केली आहे. मग मी म्हणालो, विक्रम, तुझ्या काकांनी तुला माझ्या विरुद्ध चेतावणी दिली जेणेकरून आमच्यात अंतर निर्माण होईल.
मग अंजली मावशी म्हणाली, बेटा विक्रम, मी तुझ्या काकांकडे तुझ्या वडिलांच्या संपत्तीचा वाटा मागायला गेली होती, पण त्याने मला काही देण्यास नकार दिला. मग मी त्यांना धमकी दिली की मी त्यांना कोर्टात खेचून घेईन. मी त्यांच्याकडे तुझ्या वडिलांचे हक्क मागायला गेली होती, फक्त तुझ्यासाठी, कारण मला तुझी इच्छा मारायची नव्हती. विक्रमने इतरांचे ऐकून आईवर अविश्वास ठेवला होता आणि त्यानेही मावशीवर आणि माझ्यावर चुकीचा संशय घेतला होता. विक्रमला आपली चूक लक्षात येताच त्याने रडणाऱ्या मावशीची माफी मागितली. ती आई होती म्हणून तिने लगेच आपल्या मुलाला माफ केले. माफी मागितल्यानंतर तो मला त्याच्या घरी राहण्याचा आग्रह करू लागला, पण मी आता तसं करू शकत नव्हतो. त्या आई मुलाला आपलं नातं सुधारण्यासाठी वेळेची गरज होती. तर मित्रांनो, अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण आपल्या मुलांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करू नयेत. असे केल्याने मुलांना त्यांच्या पालकांच्या मेहनतीची जाणीव होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.